बुलेटिनच्या सुरुवातीला तुमच्या आमच्या चिंतेत भर टाकणारी बातमी। राज्यातील शहरांना प्रदूषणानं विळखा घातलेला आहे आणि हाच विळखा आता आपलं आयुष्य कमी करत असल्याचं नुकतंच समोर आलंय। ट्रॉपिकल मेट्रोलॉजी डिपार्टमेंटनं केलेल्या सर्वेक्षणात प्रदूषणामुळे राज्यात नागरिकांचं वयोमान 3.5 वर्षांनी कमी होत असल्याचं म्हटलंय। प्रदूषणामुळे मृत्युमुखी पावलेल्यांची एकूण संख्येपैकी 10% मृत्यू हा महाराष्ट्रात झाल्यानं हा प्रश्न गंभीर बनत चालल्याचं दिसून येतंय। या सर्वेक्षणात प्रदूषणाची समस्या गंभीर असलेल्या शहरांपैकी पहिल्या स्थानावर दिल्ली तर चौथ्या स्थानावर महाराष्ट्र आहे। त्यामुळे येत्या काही काळात वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्याचं मोठं आव्हान आता सर्वांसमोर असणार आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी सचिन गुढे पर्यावरण अभ्यासक आपल्या सोबत आहेत। गुढे सर, आपण बघितलं की कशा पद्धतीने प्रदूषण वाढतंय आणि आता यामध्ये चिंता टाकणारी भर म्हणजे 3.5 वर्षांनी आयुष्य घटतंय। एकंदरीतच तुमचं निरीक्षण काय? पोल्युशनचं प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत चाललेलं आणि ही ट्रेंड सुरू झाली आपली 1992 पासून, जेव्हा आपण इंडस्ट्रियल रिव्होल्युशन भारतामध्ये आणलेलं आहे। तर तेव्हापासून या लेवल्स वाढत चाललेल्या आणि 92 सिटीज अशा आहेत की त्यांची लेवल जी आपल्या गाईडलाईन्स असतात त्याच्यापेक्षा 3 टाइम्स जास्त आहे भारतातल्या सिटीज। त्याच्यामुळे या सगळ्यांचा आपल्या याच्यावर ऍडव्हर्स इफेक्ट होतो, आपली लाईफ एक्सपेक्टन्सी कमी होती। बेसिकली आपण हे सगळे PM2.5 पार्टिकल्स आहे ते इनहेल करतो आणि त्यांच्या साईज प्रमाणे ते वेगवेगळ्या आपल्या इनहेल सिस्टम मध्ये डिपॉझिट होतात आणि त्याप्रमाणे ते ऍडव्हर्स इफेक्ट करतात। काही पार्टिकल्स असे असतात की ते आपल्या ब्लड सेल मध्ये पण डिझॉल्व्ह होतात आणि हार्ट रिलेटेड डिसीजेस होऊ शकतात। पण डॉक्टर, या सगळ्यावर आता कशा पद्धतीने मर्यादा आणता येतील, कशा पद्धतीने याचा सामना करावा लागेल आपल्याला? बेसिकली 2 गोष्टी आहेत। आपल्या इकडे रुरल पॉप्युलेशन पण खूप जास्त आहे आणि अर्बन पॉप्युलेशन पण ऑलमोस्ट 33% जे पॉप्युलेशन आहे ते अर्बन पॉप्युलेशन आहे। अर्बन सिटीज मध्ये मेन जो सोर्स आहे PM2.5 चा तो आहे व्हेकल्समुळे हे सगळे पार्टिक्युलेट्स बाहेर येतात, नंतर इंडस्ट्रीज येतो आणि रुरल एरियामध्ये जनरली आपण ज्या कुक स्टोव्ह यूज करतो, ज्या आपल्या ओल्ड मेथड्स आहे त्याच्याने हे प्रदूषण वाढतं। तर दोन्ही याच्यात इम्पॅक्ट करणारे सोर्सेस वेगवेगळे आहे, पण आपल्याला या दोन्ही याला कंट्रोल करावं लागेल आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या रुरल एरियामध्ये ज्या मेथड्स आहे, कुकिंग मेथड्स आहे, त्यांना चेंज करावं लागेल आणि त्याच्यासाठी आपली जी LPGची बऱ्याच लोकांना LPG प्रोव्हाइड करावं लागेल आणि जी स्कीम आता भारत सरकारने सुरू केलेली आहे ती एकदम योग्य स्कीम आहे। आणि शहरांमध्ये आपल्याला व्हेकल्सवर कंट्रोल करावं लागेल, मोठे स्ट्रिक्ट नॉर्म्स आणावे लागतील ज्याच्यामुळे व्हेकल जे पोल्युशन करतात त्यांना आपण चोक करू शकू। दुसरी गोष्ट अशी आहे की आपले जे पोल्युशन कंट्रोल आपण PUC करतो, पण बरेचदा ते PUC जे होतं ते नॉमिनल होतं, कोणी त्याला याप्रमाणे PUC सर्टिफिकेशन देत नाही। असं माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की बरेचदा जेव्हा मी PUC करायला जातो तो मला म्हणतात की तुम्हाला असं सर्टिफिकेट पाहिजे की आम्ही चेक करून देऊ, आणि जर आपण म्हटलं चेक करून देऊ तर ते काय करतात, तेव्हा ते मशीन ऑन करतात आणि मग चेकिंग करतात। तर ती प्रोसिजरच नाही आहे। तुम्हाला ती मशीन स्टॅबिलाइज करावी लागते 1 तास, त्याच्यानंतर मग तुमचं ऍक्च्युअली व्हेकल किती पोल्यूट करतं हे कळतं। तर या गोष्टींवर आपल्याला कुठेतरी स्ट्रिक्ट ऍक्शन्स घेणे आवश्यक आहे। डॉक्टर सचिन, खूप खूप धन्यवाद, तुम्ही ABP माझाकडे सविस्तर प्रतिक्रिया दिलीत याबद्दल। आणि या प्रदूषणाच्या संदर्भात आम्ही देखील काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत। काही निरीक्षणं आपल्या समोर येत आहेत। प्रदूषणामुळे मृत्यूंच्या यादीत राजधानी दिल्ली सर्वप्रथम आहे, तर दिल्ली पाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक मृत्यू प्रदूषणामुळे झालेले आहेत। IITMच्या सर्वेक्षणात महाराष्ट्र हा 4थ्या स्थानावर आहे आणि प्रदूषणामुळे राज्यात मृत्यूचं प्रमाण 10% इतकं आहे।